ब्रह्मपुरी नगर परिषदेमार्फत रस्ता अनुदान निधीतून विविध विकास कामांसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निविदेची प्रसिद्धी, स्पर्धात्मकता आणि पारदर्शकता याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक मनोज भूपाल यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे। निविदेची माहिती जास्तीत जास्त पात्र कंत्राटदारांपर्यंत पोहोचवणं आणि सर्वांना समान संधी मिळणं हा निविदा प्रक्रियेचा मूलभूत उद्देश आहे। मात्र संबंधित निविदेची प्रसिद्धी अपेक्षित पद्धतीने झाली का, स्थानिक पात्र कंत्राटदारांना निविदेची माहिती वेळेत मिळाली का आणि त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची समान संधी मिळाली का याबाबत संशय निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। संबंधित निविदेची जाहिरात जिल्हास्तरीय वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याचं निदर्शनात आलं असून त्यासाठी संबंधित वृत्तपत्राची निवड कोणत्या नियम, शासन निर्णय किंवा निविदा अटींच्या आधारे करण्यात आली याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच निविदा प्रसिद्धीसाठी नगर परिषद प्रशासनाने अवलंबलेली संपूर्ण प्रक्रिया आणि त्या संदर्भातील कार्यालयीन नोंदी तपासण्यात याव्या असंही निवेदनात म्हटलं आहे। निविदा प्रक्रियेत एखादा विशिष्ट कंत्राटदाराला अनुचित फायदा मिळाला आहे का याची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं नगरसेवक मनोज भूपाल यांनी म्हटलंय। त्यासाठी निविदेच्या जाहिरातीपासून अंतिम कार्यादेशापर्यंतची संपूर्ण फाईल तपासण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यामध्ये निविदा भरणाऱ्या सर्व कंत्राटदारांची पात्रता, प्राप्त निविदांची संख्या, तांत्रिक व आर्थिक निविदांची तपासणी, तुलनात्मक पत्रक, संबंधित मजुरी प्रक्रिया तसेच कामाचा अंदाजपत्रकीय दर, निविदा दर आणि अंतिम मंजूर दर याची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी आहे। दरम्यान सदर निविदा प्रक्रियेतील प्रकरण प्रलंबित असल्यानं आजपर्यंत कार्यादेश देण्यात आलेला नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यादेश देण्यात येऊ नये आणि सक्षम प्राधिकरणाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। चौकशीत निविदा प्रक्रिया नियमबाह्य असल्याचं आढळल्यास संबंधित निविदा रद्द करून शासनाच्या लागू नियमानुसार नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी। तसेच नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर प्रकरणाची नगर परिषद स्तरावर निष्पक्ष चौकशी समितीमार्फत चौकशी करून निविदेची मूळ फाईल, जाहिरात प्रसिद्धीची कागदपत्रे, निविदा प्राप्ती नोंद, तांत्रिक व आर्थिक निविदा, मंजुरी आदेश आणि कार्यादेशाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी। तसेच चौकशीचा अहवाल व त्यावर करण्यात आलेली कार्यवाही अर्जदारांना लेखी स्वरूपात कळवावी अशी मागणी मनोज भूपाल आणि पवन जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। विनोद दोनाळकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। ब्रह्मपुरी नगर परिषद मार्फत विशेष रस्ता अनुदान, याला सर्वसाधारण रस्ता अनुदान अशी निधी आहे 2025-26। या निधी अंतर्गत ब्रह्मपुरी शहरातील विविध प्रभागातील कामे घेण्यात आली। हा निधी 50 लाखाच्या वरचा निधी होता, जवळपास 58 लाखाचा निधी होता आणि ह्या निधीतील कामं प्रस्तावित झाल्यानंतर या निधीचे कामं जाहिरातीसाठी प्रसिद्ध करण्यात आली। परंतु या ठिकाणी जाहिरात पसंत करताना ब्रह्मपुरी येथील स्थानिक निविदा किंवा स्थानिक कंत्राटदारांना निविदा माहीत होऊ नये हा उद्देश ठेवून त्यांनी जिल्हास्तरीय पत्रामध्ये जो खालसा संदेश हा पेपर आहे, या पेपरमध्ये ती निविदा प्रसिद्ध केली। आणि एवढं असून सुद्धा वारंवार यांना आम्ही सांगित आलो की आपण हा अल्प कालावधीचा टेंडर नोटीस काढलेला आहे, याला मुदतवाढ करा आणि स्थानिकांना, जास्तीत जास्त लोकांना या स्पर्धेमध्ये कंत्राटदार भाग घेता येईल असा प्रयत्न करा। परंतु त्यांचा उद्देश वेगळा असल्यामुळे, त्यांना या टेंडरमध्ये पूर्णपणे मर्जीतील लोकांना काम द्यायचे असल्यामुळे त्यांनी ते प्रकरण कधीही सामोरे येऊ दिलं नाही। शेवटी आम्हाला सभागृहात सुद्धा बोलावं लागलं, तिथे सुद्धा ते ऐकले नाही आणि म्हणून शेवटी आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन या निविदा प्रक्रिया संपूर्ण भ्रष्टाचार आहे, घोटाळा आहे, अनियमितता आहे असं सांगण्यासाठी आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागलं। त्यांना आम्ही पत्र दिलं। पत्रातून निवेदन करण्यात आलं की ब्रह्मपुरी नगर परिषदेतील सर्वसाधारण रस्ता अनुदान ची जी निधी आहे 58 लाखाची आपण प्रशासकीय मान्यता दिली, त्या निधीच्या कामात टेंडर प्रक्रियेमध्ये संपूर्णपणे अनियमितता झाली आहे। त्याच्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की या कामाची चौकशी होईल आणि अनियमितता आढळल्यास आम्ही याची फेरनिविदा काढण्यासाठी आम्ही तसं आदेश करू। म्हणून आमची मागणी आहे, की प्रशासनाला सुद्धा मागणी आहे, सत्ताधाऱ्यांना मागणी आहे की आपण नगर परिषदेमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी निविदा काढतो, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन 2018च्या GR नुसार 3 लाखाच्या वरच्या कामाची कमीत कमी 3 पेपरला आपण जाहिरात दिली पाहिजे। परंतु यांनी मुद्दाम फक्त एकाच पेपरला दिली आणि त्यांचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट होता की मर्जीतील लोकांना काम देणे। आणि म्हणून आमची विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचे जे काम जर या ठिकाणी होत असतील याच्यावर आपण आळा घालण्यासाठी आपण या ठिकाणी विशेष समिती लावून जिल्हास्तरीय चौकशी लावली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।